आता हे झाड तुमच्या कामाचं नाही. एक चांगलं काम तुम्ही हे केलं की तुम्ही नोव्हेंबरला लागवड. सोलापूरवाले हुशार लोक आहेत, त्यांचे पपई आता सुरू होते. तुमच्या गावाचं नाव मी आणखी कुठेतरी गेल्यावर उदाहरण दिलं पाहिजे, तिथले लोक तुमच्याकडे आले पाहिजे. पपई लावताना मूलमंत्र गुरुमंत्र तुम्हाला सांग, हे जे इथून सुरू आहे हाईट कशी हे मेंटेन इथं पाहिजे. हा जो प्रॉब्लेम आहे याला अँथ्रॅक्नोज म्हणतात. दावणी पावडरी सगळे प्रॉब्लेम खालूनच आहे. कुठंच मातीला हात लावला की झाड मरणार म्हणजे मरणार. जेव्हा ग्रुपने तुम्ही राहिला आणि ग्रुपने तुम्ही हे निरीक्षण नोंदवाल तर सगळे लोक शहाणे होते. महत्वाचं तुम्ही कॅरेक्टर समजून घ्या सगळेजण. माझ्या हाईट 6 फूट आहे. समजा 1000 झाडांचा जर प्लॉट असेल, या हाईटच्या आसपास प्लॉट निदान 1000 झाडांमध्ये 20 टन माल देऊन जायला पाहिजे, तरच त्याने याच्यावर सरकलं पाहिजे. तो जर 6 फुटाच्या वर, आता हे झाड तुमच्या कामाचं नाही, हा एवढाच माल कामाचा. बरोबर. याच्या पुढे त्याला सेटिंग होणारच नाही, आणि झाली तरी ती पोचली जाणार नाही. तो एक छोटा तुम्ही लॉजिक तुम्हाला सांगतो. याच्यापेक्षा खालचं फळ मोठं असणार आहे जेव्हा तुम्ही हे तेवढं होणार नाही, हे तेवढं होणार नाही, हे होणार नाही, हे तर मुळीच होणार नाही. कारण इतक्यावर त्याची अन्नद्रव्य देण्याची ताकद क्षमता ह्या पपईमध्ये नाही. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला ह्या लेवलची हाईट नाही पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, न्यूट्रन मॅनेजमेंट एकदम स्ट्रॉंग करावं लागेल. दुसरी गोष्ट, हे एकदम हत्ती पीक आहे. आता तुम्हाला एक चांगलं काम तुम्ही हे केलं की तुम्ही नोव्हेंबरला लागवड केली म्हणून तुम्ही जगले. म्हणजे आता 10 रुपयाने जरी गेला तर तुम्ही नेट प्रॉफिट मध्ये चालू आहे तुमचं काम. आणि 2400 झाड आहेत माझ्या हिशोबाने. अजून सरासरी 20 किलो जरी माल पकडला तर 50 टन माल आहे. म्हणजे 5 लाख रुपयाचा माल आजही तुमच्याकडे आहे, आणि खर्च तुमचा लाख रुपयाच्या वर 1.5 लाख रुपयाच्या वर झालेला ना. बरोबर. तर दुसरी गोष्ट की तुमचं टायमिंग परफेक्ट होता. जे नोव्हेंबरमध्ये, जे मी गेल्या 10 वर्षापासून लोकांना सांगतो की पपईचे भाव तुम्ही मागच्या 3-4 वर्षाचा जर अभ्यास केला तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फार तर फार फेब्रुवारी द्राक्ष सुरू झाले की त्याचा विषय संपला. ह्याच पिरियडमध्ये पपईला भाव असतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पपईचे भाव कोलमडतात. आणि त्याच वेळेस मेजर पपई सुरू होते. आपल्या जळगाव धुळे नंदुरबारची तर पपई तेव्हा सुरू होते. आणि सोलापूरवाले हुशार लोक आहेत, त्यांची पपई आता सुरू होते. बरोबर. मग ते पैसे घेऊन जातात. आणि जेव्हा सगळं खंगार माल असतो, म्हणजे 2 रुपये किलो, 3 रुपये किलो, तुम्ही बघा यावर्षी आता तुम्हाला मार्च मध्ये जर तुमच्याकडे हा प्लॉट राहिला तर हा प्लॉट तुम्हाला 2 रुपये किलो, 3 रुपये किलोने मार्च मध्ये मागतील. कारण एकदा आंबा आला की कोणाच्या बापाचं काही चालत नाही. म्हणजे तुमच्याकडे कुठलीही फळबाग असेल, आंब्याच्या वेळेस तुमच्या फळबागाला व्हॅल्यू 0 आहे. तुम्ही सोनं पिकवा, त्याला व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात आपल्याला माल निघायला पाहिजे. हे दुसरा धडा इथे लक्षात येतो. तिसरा थोडासा, आता आपली सूर्यनारायण कुठे आहे तिकडे, आता पश्चिम इकडे आहे पूर्व, आणि उत्तर इकडे का? नाही, इकडे असेल. नाही, उत्तर इकडे उत्तर नाही, इकडे उत्तर, इकडे दक्षिण. उत्तर इकडे दक्षिण. ठीक आहे, बरोबर. थोडस उत्तर दक्षिण आहे. असा बेड पाहिजे होता ह्या लेवल. हा जो तुम्ही पूर्व पश्चिम केलाय ना, याला उत्तर दक्षिण हे करायला पाहिजे होता. आणि ह्या बाजूला झाड बेंड झालं असतं तर सेटिंग अजून वाढली. बेडवर लागवड केली होती? नाही, मला काय होतं, येलांकी केळी होती. ती पहिल्या वर्षी 12 क्विंटल माल गेला आणि फेल गेला. बाग डायरेक्ट वादळ आलं, कुरत होतं. बरोबर. नंतर दुसऱ्या वर्षी पील ठेवू म्हटलं. 12 क्विंटल माल काय भाव गेला तुमचा? तो 3000 रुपये गेला. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही एक छोटासा सल्ला देतो. एक छोटीशी, किती झाड टोटल? ते माझं 38 झाड. बरोबर. आणि 12 क्विंटल माल किती झाडांमध्ये गेला? ते काय 100-150 झाड कटले होते. मग मला एक सांगा, 30 रुपयाप्रमाणे, म्हणजे जर तुमच्याकडे वाचला असता तर पैसे 20 लाख रुपये जमले असते. म्हणजेच काय, फक्त पडला बांधायला पाहिजे. बांधलं पाहिजे. एक हुसेन मुल्ला नावाचा एक माणूस आहे, मी तुम्हाला नंबर देईल त्याचा. माझ्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. तो 8000 रुपये घेतो, 12000 रुपये एकरी. नाही, मग आम्ही नंतर सोलापूरला कार्यक्रम होता ना, तिकडे गेलो होतो. आमचे एक नातेवाईक पिलू बागवत होते, पूर्ण बांधून टाकलं. किती पैसे? वरच्या वरती. आजही एलक्कीला 30 रुपये दर आहे. आजही एवढे केळीचे दर पडलेले असताना. बरोबर. म्हणजे तुम्ही भाव नाही कमी होत, तिला चांगले रेट. नाही, प्रत्येकाला रेट आहेत. आता कांद्याचे काय रेट चालू आहेत? 1200. मी काल 5100 रुपयाने कांदा घेतला.
किती 100 टन. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे क्वालिटी फक्त क्वालिटीला रेट आहे. केळीला 5 रुपये पण दर आहे आणि 30 रुपये पण दर आहे. भंगार मालाला इथून पुढे कुत्र कोणी विचारणार नाही. जो गरीब सुद्धा आता चांगलाच माल खातो. कोणी जातं आपल्या देशात, आपला देश आता गरीब देश राहिलेलाच नाही. सगळ्यांकडे पैसे आहेत आणि आपल्या देशातलं सोडा, एक्सपोर्टला खूप डिमांड आहे. केळीला एक्सपोर्टला डिमांड आहे, पपईला एक्सपोर्टला डिमांड आहे. तुमच्या आणि तुमचं गाव तर मी आता बघतो एवढी मोठी केळी आहे, कशाला G9च्या नांदी लागले तुम्ही? किंवा निदान G9च्या नांदी लागले तर एक्सपोर्ट बना. किती लोकांचा बॉक्स कटिंग माल जातोय? नाही जातोय बॉक्स कटिंग माल, पण आमचं काय प्रॉब्लेम, क्षेत्र कमी आहे इकडे. 2000-3000 लावणी असते. पण मग एका वेळेस त्याच्यामुळे गावातलं एकूण क्षेत्र किती? क्षेत्र ते काही सांगता येत नाही. 1000 एकर तर असेल का नाही? जास्त येईल. म्हणजेच काय की एका महिन्यामधली लागवड जर काढली आपण, निदान 200 एकर तर असेल. समजा आपण नोव्हेंबर पकडला, कसं असतं, शेतकरी एकत्र येऊ शकत नाही ना. हेच तर सगळ्यात मोठं गणित आहे. मी आज तुम्हाला आता भेटणार मी मागे माझा माल एक्सपोर्ट झाला होता पहिल्या वर्षी. मी सगळ्यांनाच इथं बोलवलं होतं. म्हटलं आपल्या गावात काय असेल तट जट काय असेल ते सगळं बाजूला करा, सगळं बाजूला करा आणि आपण अशी प्रत्येकाने कमीत कमी 5000 काही लावली पाहिजे. म्हणजे आपल्याला तो व्यापारी गाडी त्याचा लोड झाला पाहिजे आणि पैसे बनतील. बस तेवढा विषय आपण घेतला, नंतर कोणीच काय. आणि एक तुम्हाला आता बघा, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, ते जाऊन आले दादा आता त्या लोकांकडे. मी त्यांचे खूप व्हिडिओ आधी पण टाकलेले आणि त्या अशा लोकांची ती सक्सेस स्टोरी ना, की ज्यांना सोयाबीन, मका आणि कापूस याच्याशिवाय त्या बिचाऱ्यांना काही माहितीच नव्हतं आणि त्यांच्याकडे पाण्याचा पत्ता नाही. तुमच्याकडे सगळे म्हणजे टोले जंग लोक आहात. तुम्ही कधीपासून केळी घेताय, तुमच्याकडे फळबाग आहे, तुम्ही नदीच्या काठावर आहे. पण तुम्ही जर गट पद्धतीने शेती किंवा एकत्र येऊन शेती जोपर्यंत करणार, एकत्र म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या घरी पाणी भरायला जायचंय, तुम्हाला काय करायला पाहिजे याची चर्चा जेव्हा तुम्ही 10 लोक बसून करतात तेव्हा काय सक्सेस मिळतं हे ते बघून आले. आज त्या 1.5 लाख झाड त्या गावात, त्या सगळ्या लोकांचा सगळा खर्च निघून गेला. त्यांचं नशीब इतकं दुर्दैवी, त्यांना मी यावर्षी पपई लावायला लावली आणि आतापर्यंत 3 वेळा ते ठोकले गेले पुरामध्ये. पूर्ण माझ्याकडे मे महिन्याचं त्यांचं शूटिंग आहे, जुलै महिन्याचं त्यांचं शूटिंग आहे. ते म्हणजे ना भूतो ना भविष्यात मे महिन्यात आमच्याकडे एवढा पाऊस पडला तरी सुद्धा त्या लोकांचे आज एकरी कोणाचे 2 लाख, कोणाचे लाख, कोणाचे 1.5 लाख, कोणाचे 70,000, म्हणजे त्यांचा जो काही खर्च होता तो सगळा निघून गेला. ते म्हणतात साहेब इथून पुढचे 2 लाखही आले तर आमचं 2 वर्षाचं उत्पन्न आहे. म्हणजे तुम्ही 10 लाख कमवलं, काही कौतुक नाही, कारण तुमच्याकडे 10 लाखवाले खूप लोक आहे तुमच्या गावात. त्यांच्या गावात लाख रुपयामध्ये सगळे निपटून जायचे. तर गट शेती किंवा ग्रुपने एकत्र येऊन याच्या शेतात जाणं, त्याच्या शेतात जाणं, त्याच्या शेतात काय अडचण आहे, आपल्या शेतात काय अडचण आहे, इथे आल्यावर काय चुकीचं आहे हे जर तुम्हाला आता मी कळलं तर तुमच्या शेतात आल्यावर काय योग्य आहे ते बाकीच्यांना कळेल. तर गट शेतीने जर तुम्ही गेला आणि विशेषतः ह्या पिकामध्ये किंवा केळीमध्ये तुम्हाला खूप जबरदस्त बेनिफिट आहे. केळीमध्ये आजही 28 रुपये, काल 29 रुपयाने कट झाला आमचाच प्लॉट. सोलापूरचा आणि जळगाव मध्ये एवढ्या भावाचा तफावत का? क्वालिटी सारखी नाही, क्वालिटी सारखी नाही ना. क्वालिटी त्यांची पाटी कोरी आहे साहेब. जळगाव तुमच्या गावात ह्या वर्षी मला सांगा एक तरी कंद लागवड आहे का नाही? आहे ना. मी बाहेरून आलो, धुळ्यावरून आलोय. कंद लागवड आहे. मला सोलापूर जिल्ह्यात एक कंद लागवड दाखवा. नाही, कंद लागवड विषयच नाही तिथे. ऐका, म्हणजेच काय की आपली आपण जनक आहे ना, टिश्यू कल्चर केळीचे जनक जिल्ह्यामध्ये आजही कंद लागवड होते. हेच फेल्युअर आहे तुमचं. हा बरोबर आहे. बरोबर. तिथे G9 शिवाय 6x5 त्या लोकांना सांगितलं तर ते 6चं 6x5.5 करतील. आपल्याला जर 6x5 सांगितलं तुम्ही चला मी आता तुम्हाला मोजून दाखवतो, 5.5च सापडेल. भरपूर ठिकाणी अजून बी 5च आहेत. 4.5 कसं तुम्हाला ते एक्सपोर्ट जमेल? तिथं कसं एक्सपोर्ट होईल? ते म्हणजे हे जे बदल आहे ते 7.5 वर गेले. 9-3-5 वर घेऊन गेलो त्यांना, 12-3-5 वर घेऊन गेलो त्यांना. सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावात जर अमोल पाटील उभा राहिला, पाटील म्हणून 100 लोक एका मिनिटात जमा होतील. आणि मला त्या लोकांचं कौतुक काय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये पेरू कोणी पिकवावा तर सोलापूरच्या जिल्ह्याने, केळी पिकवावी त्यांनीच, द्राक्ष पिकवावे त्यांनीच, डाळिंब पिकवावं त्यांनी, झेंडू पिकवावा त्यांनी, टरबूज पिकवावं त्यांनी, खरबूज पिकवावं त्यांनी. आपण काय पिकवतो? एखाद्या गावातल्या शेतकऱ्यांना जर खरंच शेतीमध्ये काही शिकायचं असेल त्यांनी सोलापूरला क्रुझर करून जायचं आणि आठवडाभर एखाद्या गावात पडून राहायचं. शपथ सांग. अहो, एक दिवस येत नाही, आठवडा कुठे एक दिवस शेतकरी शेतकरी सगळीकडचे दानशूर असतात, ते तुमची सगळी व्यवस्थापन करतो. कुठल्याही गावात आम्ही आलो जळगाव मधनं,
तुम्ही फक्त जा बघा, ते लोक बोरांमध्ये किती पैसे कमवत आहेत, ते लोक पेरूमध्ये किती पैसे आम्हाला कमवत आहेत. त्या दिवशी बाळासाहेबांनी जेवण बिवण सगळे व्यवस्थित. अहो मी तुम्हाला सांगतो, मग वाईट नका वाटून घेऊ. किती फोन असतील जर मी त्यांचे, आता- त्यांना किती फोन आले त्यांचे आता जर मी त्यांच्या गावात असतो आता, हम्म. तर माझ्यासोबत 2 लोक असू द्या, मी आणि माझा ड्रायव्हर आणि तिथले प्रतिनिधी, आम्ही 3च लोक असतो, आणि त्यांच्या गावातले 40-50 लोक, 100 लोकांचा स्वयंपाक त्या माणसाकडे असेल. हो. कधीही गेलो असेल तर जेवण केल्याशिवाय मी परत नाही आलो. आजही उद्या जर म्हणजे मी त्यांना प्रयत्न करतो की न सांगता गावात आता 2 किलोमीटर राहिलं, हा मी येतोय, तेवढंच तर ते तयारी करून टाक. हो, आम्ही नाही बोललो होतो, म्हटलं नाही असं नाही, नाही हो असं मग नाही. ही जी मेंटॅलिटी ना, आणि ते सगळे लोकांचे तुम्ही प्लॉटवर, आता तुम्ही फक्त बाळकृष्ण नानांच्या प्लॉटवर गेले, तुम्ही बघा, आपण विदर्भाच्या लोकांना नाव ठेवतो की आत्महत्याग्रस्त, सगळ्यात खुद्दार, सगळ्यात हार्डवर्क, सगळ्यात मेहनती आणि प्रचंड श्रीमंत मनाने आणि पैशाने. 2 एकर मध्ये 2-3 भावांचे घर आहेत ते. हा. 2 एकर तेवढी आमच्याकडे प्रचंड जमीन आहे. श्रीमंत. त्यांच्याकडे क्षेत्रफळ पण आहे, ते फक्त काय आहे की तो प्रोपोगंडा आहे थोडासा, आणि त्यांच्याकडे कॅश क्रॉप नाही. त्यांच्याकडे पीक काय आहे? मका, सोयाबीन, कापूस. त्यांच्याकडे केळी नाही, त्यांच्याकडे पपई नाही, तूर त्यांच्याकडे असते. द्राक्ष नाही, त्यांच्याकडे डाळिंब नाही, त्यांच्याकडे टरबूज, खरबूज, ते एकच भंगार फळपीक दिलं, ते बी संत्रा मोसंबी, त्याच्यावर त्यांना प्रोसेसिंग नाही प्रोसेसिंग. किंवा एक्सपोर्ट नाही. आता सीताफळ चांगलं आहे त्यांचं. हा, तर तुम्ही जर गटने जर केले ना, गटने म्हणजे तुम्हाला राबायचं नाही, तुमचे विचारांचे गट पाहिजे, एका विचाराचे गट पाहिजे की आता आपण चला सगळेजण मिळून केळी लावू, सगळेजण मिळून पपई लावू आणि एक्सपोर्टचा प्रयत्न करू. हा यील्ड आपल्याला कसं येईल, कमी खर्च कसा करता येईल किंवा योग्य खर्च कसा करता येईल आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळतं. नाही तर मग काही नाही हो, आपल्याकडे फार, आणि जळगाव जिल्हा, माफ करा मी बी जळगाव जिल्ह्याचा, पण सगळ्यात जास्त टांगवणारा जिल्हा जर अख्ख्या भारतात कुठं असेल तर आपल्या खानदेशी लोक आहेत. याच्यापेक्षा बेकार लोक कुठंच पाहिले नाही मी, शपथ सांग. मी भारतातलं एकही राज्य नसेल की जे राज्य मी फिरलेलो नसेल, जवळ यायचा प्रयत्नच करत. नाही करत आणि येऊ देत नाही. तर तुम्ही जर करणार असाल तर मी 24/7 तुमच्यासाठी, तुम्ही कधीही सांगा, विनामूल्य, विना स्वार्थ. तुम्ही माझे रोपं घ्या मग मी तुमच्याकडे येईल, नाही. तुम्ही आमच्या औषधं घ्या मग आम्ही तुम्हाला सल्ला देऊ, नाही. तुम्हाला कसलाही सल्ला कधीही लागला, पण एकजुटीने ती करण्याची तुमची तयारी पाहिजे की हा भाऊ आमचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही तुम्हाला 1 रुपया देणार नाही, नो प्रॉब्लेम, आम्ही तयार आहे शेतकऱ्यांचे. पण ते केलं पाहिजे. त्या लोकांचं नाव जसं मी आज तुमच्याजवळ काढतोय, तसं तुमच्या गावाचं नाव मी आणखी कुठेतरी गेल्यावर उदाहरण दिलं पाहिजे, तिथले लोक तुमच्याकडे आले पाहिजे. नाही, आणि ते आल्यावर तुम्ही त्यांना एंटरटेन बी केलं पाहिजे. नाही मग मला तर गायच धुवायची, मला तर म्हैसच धुवायची, मी चहा बी पाजणार नाही, तो शेत रस्ता आहे, मी गुगल मॅपवर टाकतो, पाहून घ्या आणि जा. मग काही मजा नाही देत. पपई लावताना 2-3 तुम्हाला पपईचे एकदम मूलमंत्र, गुरुमंत्र तुम्हाला सांग. 1, तुम्ही पपई अशा वेळेस लावा की तुमचा माल ऑगस्ट पासून सुरू होईल आणि फेब्रुवारीपर्यंत संपेल. हा पहिला मूलमंत्र. नंबर 2, उत्तर दक्षिण लागवड झाली पाहिजे. नंबर 3, बेड बनवल्याशिवाय लागवड करायची नाही. 3.5 फूट रुंदीचा बेड पाहिजे, 1 फूट त्याला हाईट पाहिजे. ह्या वर्षी जसा पाऊस पडला असा पुढच्या वर्षी पडेल माहित नाही, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पडेल किंवा त्यापेक्षा कमी पडेल. तर बेड हा कमी याच्यात आणि जास्त पावसात सुद्धा आपल्याला फायद्याचा राहील. ठीक आहे. आणि चौथा मुद्दा, ह्या पिकामध्ये व्हरायटीत जर विचार केले तर 4च पर्याय. एक पर्याय आहे 786, दुसरा पर्याय 15 नंबर, तिसरा पर्याय आहे तुमचा वेलकम 46 म्हणून एक व्हरायटी. आता आपल्याकडे भरपूर प्लॉट आहेत, मी स्वतः काल दोंडाईच्याला प्लॉट बघून आलो. आणि चौथा पर्याय आपल्याकडे 15 नंबर. आता याच्यामध्ये काय आहे की थोडस आता 15 नंबरचं आपण बोलू. इथे ना तुम्हाला प्रत्येक झाडामध्ये थोडासा बदल दिसेल है ना. आता हे जे झाड आहे तुमच्या मागे, ह्या झाडाचं कॅरेक्टर वेगळं आहे आणि ह्या झाडाचं कॅरेक्टर वेगळं. हे झाड म्हणजे अतिशय योग्य आहे. आता 15 नंबरची काय गंमत झाली, गावात बसण्यापेक्षा मी तुम्हाला इथे फार व्यवस्थित सांगतो, इथे लाईव्ह आहे. 20-25 वर्षापासून पपईमध्ये हायब्रिड मध्ये फक्त तैवान 786च नाव होतं आणि आजही नाव आहे हायब्रिड मध्ये. पूर्ण भारतात तुम्ही कुठेही गेलात तर तैवान 786 आजही लोक मागतात. पण गेल्या 25-30 वर्षामध्ये तैवान 786 जर आज इथं असते तर कदाचित त्याच्यावर 5-10% सुद्धा माल असता जेवढा तुम्हाला हा माल दिसतो. त्याला सेटिंगची इतकी अडचण यायला लागली, व्हायरसची खूप अडचण यायला लागली. मग हे सोलापूरच्या शेतकऱ्यांनी काय केलं, साधारणतः 10 वर्षापूर्वीचा कालखंड असेल, त्यांना तैवान 786च्याच प्लॉटमध्ये कुठंतरी असं एक वेगळं झाड दिसलं थोडंसं की याचे फळं पण चांगले आहेत, याला सेटिंग पण चांगली आहे, गोडी पण चांगली आहे, व्हायरस पण कमी आहे.
असं 1-2 झाड दिसलं असेल आणि त्यातलं 1-2 फळं अशी पिकली, त्यातल्या काही बिया एखाद्या शेतकऱ्याने काढल्या आणि त्या बिया लागल्या किंवा जगल्या आणि त्याची काही रोपं तयार झाली आणि ती 5-10 रोपं परत लागली, त्याला परत तो फरक दिसला. मग असं 5ची 10ची 50-100 झाडं तयार झाली. तर त्यांना लक्षात आलं, यार हे काहीतरी आपल्या हाती सोनं लागलंय. ते जर एखाद्या चांगल्या कंपनीच्या हाती लागलं असतं त्याच वेळेस, तर आता जे मिक्सिंग दिसतंय, हे झाड वेगळे, हे झाड थोडंसं वेगळे आणि ते झाड वेगळे, हे मिक्सिंग या व्हरायटीत झालं नसतं, कारण त्याची जेनेटिक प्युरिटी त्यांनी मेंटेन ठेवली. मग तिथून काय झालं, मग शेतकऱ्यांनी ते वाण प्रचार सुरू केला. मग याने काढलं, त्याने काढलं, प्रत्येकाने काढलं आणि मग तिथून त्यांनी विकायला सुरुवात केलं. मग काही लोकांनी 786चं एक बी त्याच्यात मिक्स करून टाकलं, त्याच्यामुळे भेसळ त्याच्यामध्ये झाली आणि मग असे थोडेसे वेगवेगळे फळं यायला लागले. मग काही ठिकाणी नर झाड, आता इथे तुम्हाला नर झाड काही 2-5% असेल, कुठे 50% येतात, कुठे 30% येतात. ह्या व्हरायटीचा प्लस पॉईंट गोडी चांगली आहे, बाजारपेठ चांगली आहे, मार्केट चांगलं आहे, सेटिंग खूप चांगली आहे, व्हायरसचं प्रमाण अतिशय कमी आहे. फक्त जेनाइन सीड, आता हे तुमचं नशीब की तुम्हाला इथे 1-2% नर दिसतात, नाहीतर महाराष्ट्रात कुठूनही सीड आणलं की साधारणतः 5%, 10% पासून 50% पर्यंत नर निघते. याचा एकच प्रॉब्लेम आहे, कुठलं बी नराचं आहे आणि कुठलं बी मादीचं आहे हे देवाला सुद्धा सांगता येणार नाही. अशी कुठली यंत्रणा सध्या आपल्याकडे नाही. तर एवढा एकच याचा वीक पॉईंट. तर तुम्ही जर पपईचं नियोजन करत असाल तर मी तुम्हाला सल्ला देईल, एक तर तुम्ही 15 नंबर सोबत जा, एक तर हायब्रिड मध्ये जर जायचं असेल तर वेलकम 46 सोबत, म्हणजे हे 2 पर्याय तुमच्याकडे आहे. याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट मला दिसला थोडासा वेलकम 46 मध्ये, किंवा ह्या दोघांचं जर तुलना केली तर ते हायब्रिड आहे. त्याला आहे ना मालाला वजन खूप आहे, म्हणजे हे फळं जर इथे 30 किलोचे भरले तर त्याचेच एवढंच फळं ह्याच आकाराचे 40 किलोचे भरते. ठीक आहे, व्हायरसला याच्यापेक्षा थोडासा व्हायरस इथे जास्त येऊ शकतो, 5% 10%, पण तिथे नराचं एकही झाड निघणार नाही, इथे निघू शकतात. आज तुमचं नशीब, पण तुम्ही माझ्याकडनं घेतल्यावर नर झाडं येणार नाही असं नाही. आता तुम्ही त्यांच्याकडे गेले तिथे 1-2%च नर होते, 3%च नर होते. बाळू पाटलांच्या शेतात मला वाटतं कमी असेल, शिवाजी पाटलांच्या शेतात तर 3600 मध्ये 4 झाडं निघाली. म्हणजे ते प्रयत्न आम्ही करतो, पण त्याची कुणी गॅरंटी तुम्हाला देऊ शकणार नाही. नाही, बीवर असतं मिक्सिंग, कारण हे हायब्रिड नाही, त्याच्यामध्ये मेल फिमेल क्रॉसिंग नाही. हे फळ पिकल्यानंतर यातलं बी काढायचं आणि त्याला एक स्पेसिफिक ट्रीटमेंट करून ती मॅच्युरिटी आल्यानंतर जर्मिनेशन टेस्ट करायची, जीओटी टेस्ट करायची. 80 दिवसाची जीओटी टेस्ट असते. जीओटी टेस्ट मध्ये ग्रोथ आउट टेस्ट म्हणतात, की याला फुल येणार आहे का नाही येणार आहे. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला नर आणि मादीचं प्रमाण नाही सांगता येणार. हे रोप जे आणलं होतं आम्ही 10 रुपये तुमचं 15 रुपये, काही प्रॉब्लेम काय? हे तुम्ही पिशवीत आणलं, पहिला मुद्दा. ठीक आहे, आता बायोमॅस आपलं पाटील नाही, पिशवीत आणलं, मातीत आणलं. मातीचं म्हणजे काही हिशोब फुकट आहे. आपण 100% पिटमॉस प्लग वापरतो. प्लग 3.5 रुपयाचा आहे. जो नाही जो प्लग ज्याच्यात रोप तयार होणार आहे तो प्लग 3.5 रुपयाचा आहे. तो प्लग 3.5 रुपयाचा याच्यासाठी आहे की हे जे रोप आहे आपण जेव्हा तयार करतो त्या रोपामध्ये हे जे तुम्हाला असे पळणारे काही कमी एकदम काही 10 फूट झाले हे जे अनइव्हन होतं हे त्याच्यामध्ये होत नाही, पहिली गोष्ट. नंबर 2, सीड सिलेक्ट करताना जे आता समजा हा प्लॉट आम्हाला आवडला की हा आपल्या इथे मिक्सिंग कमी आहे, कॅरेक्टर मध्ये तुम्ही लक्षात घ्या. हे झाड बघा नीट, तुम्ही हे झाड बघा, यांचे कॅरेक्टर सेम आहे, नीट लक्ष द्या माझ्याकडे. आणि तुम्ही ह्या झाडावर या, कॅरेक्टर सेम आहे का मला सांगा? बदल झाला? हे झाड वेगळं आहे, हा त्याचा पैसा आहे. आता याच्यात काय करेल जो चांगला माणूस असेल, हे झाड सुद्धा वेगळं बघा, इथल्या इथे हे झाड वेगळे, ते झाड वेगळे, ते झाड वेगळे आणि हे झाड वेगळे. आता मी हे मिक्स झालं, ते झाड मिक्स आहे. आता हे काय आहे, हे आहे 15 नंबर, पण त्याची जी प्युरिटी मेंटेन व्हायला पाहिजे ती 15 नंबर मध्येच 15 नंबर ए, 15 नंबर बी, 15 नंबर सी, 15 नंबर डी असं तयार झालं. मग ही जबाबदारी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो, पण मी गॅरंटी देऊ शकत नाही. कारण का गॅरंटी केव्हा देता येईल माहिती का? एका बापाची जेव्हा 1000 मुलं तयार होतील ना तेव्हा गॅरंटी देता येईल. तुम्ही लक्षात घ्या, जेनेटिक शब्दामध्ये तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. जीन्स जे आहेत जेव्हा मेल आणि फिमेलचं क्रॉसिंग होतं त्यावेळेस जर तुम्ही हायब्रिड तयार कराल तर तेच कॅरेक्टर जातील, याच्यात नाहीये. आता ह्या बागेतनं जर सीड काढलं म्हणजे मी समजा हे फळ काढले, ठीक आहे,
हे मी टॅगिंग करून गेलो किंवा मी याच्यातलं सीड काढणार, चुकून याच्यातलं एक फळ पडलं त्याच्यात किंवा कुठलं तरी आणखी एक फळ पडलं, मिक्स झालं, त्याला मिक्सिंग करायचं. तर ही गॅरंटी कोण देईल तुम्हाला? म्हणजे पैसा याचा लागतो. तुम्ही याची काळजी घेता का? आम्ही याची काळजी घेतो. म्हणजे आता हे जर झाड मला आवडलं आज, आता ह्या झाडावर समजा 50 फळ आहेत, आजचा रेट काय आहे? फॉर एक्झाम्पल 15 रुपये. हा माल शेतकऱ्यांनी सांगितला मला 50 किलो माल आहे, मी त्याला 750 रुपयात देऊन टाकतो. मला माहित नाही आता याच्यात एका बी फळात बी नाहीये. तुम्ही कुठलंही फळ काढा, याच्यात बी निघणार, निघेल का आता बी? नाही निघत. का निघत नाही? पक्वनी झाले डिसेंबरच्या आत पक्व नाही, येतच नाही. डिसेंबरच्या आत त्याच्यामध्ये सीड येतच नाही. पण मी जर आज हे नाही स्टोअर करून ठेवले तर माझ्यासाठी थांबेल कोण? बरोबर, हे थांबतील का? मग ही जी कॉस्ट आहे ही द्यावी लागते. मग हे जे 10 रुपयेवाले आहेत यांना काय, जे मिळालं ते गोळा करा, बी काढा आणि द्या. कोण मायबाप आहे? तुम्ही जाणार का? आता यांना जर मी सांगितलं की तुम्हाला हे वेगळं आहे, हे वेगळं, तुम्ही जाणार त्यांच्याशी भांडायला? तो फरक आहे. आणि तुम्ही जर हायब्रिड मध्ये गेलात तर मग सीड कॉस्ट अजून कुठल्या कुठे जाते, त्याचं तर हेच नाही. पण तरीही मी तुम्हाला विकण्यासाठी नाही, मी तुम्हाला आजही सांगतो हे हायब्रिड नाही, याच्यामध्ये थोडीफार विसंगती राहणार, याच्यामध्ये नर झाडं निघणार, त्याच्यामध्ये तुम्ही असं प्रत्येक झाडालाच फळ लागेल असं होऊ शकणार नाही. निघाली ते कापून काढायचे का? त्याच्यावर टेक्निक आहे. टेक्निक अशी आहे, आता उदाहरणार्थ तुमचं हे अंतर किती आहे? हे 9-6 आहे आणि हे 9. ज्याला तुम्ही काय करायचं, सरळ 8x5.5 करून टाकलं. ठीक आहे, 8x5.5 जर आपण केलं तर काय झालं, जवळपास आपले 1000 झाडं बसली. माझं मागच्या वर्षी 26 लाख प्लांटचा सेल महाराष्ट्रावर, 26 लाख. त्यातले एकदम खराब शेतकरी एखादा जर भेटला तर त्याच्याकडे 5% नर निघाले हायएस्ट. म्हणजे 1000 झाडांमध्ये 5% प्रमाणे किती झाले? 50. आता इथे मी झाडं किती लावलेत? 1000. आणि नर झाडं हे मला साधारणतः 80व्या दिवशी 90व्या दिवशी कळून समजा 10% जरी नर निघाले, 100 झाडं त्यावेळेस त्याला, कारण त्याला फळ येणार नाही आणि आलं तरी ते काढून टाकायचं. त्या 100 झाडांचे आपले किती पैसे? काय म्हणतात परागीकरण वगैरे? नाही, कोणी परागीकरण नाही करू शकत. त्या 100 झाडांची कॉस्ट आपली साधारणतः 1000-1500 रुपये जाते. पण आपले जे प्लांट पॉप्युलेशन आपल्याला किती पाहिजे? 800 पाहिजे, ते मॅनेज होते. संख्या कमी आहे, 800 झाड आपल्याला पाहिजे. ते झाड साधारण 800 झाड तुमची ह्या क्वालिटीची बनले पाहिजे. पण ही जी आहे ना, याला सरळ इथून कापून टाका आणि जर खाली आणा, या क्वालिटीचं पाहिजे. पपई कशी पाहिजे? हे जे इथून सुरू आहे हाईट कशी हे इथं पाहिजे. आता ही इथपर्यंत सेटिंगच झालं नाही, इथूनच झालं एवढं किंवा एवढं झालं, इथून खालचं झालंच नाही. तर पपईला जितका माल खाली लागेल, हाईट त्याची 6-6.5-7 फूटला स्टॉप राहील, तितका तो शेतकऱ्याला टनेज चांगला. स्टॉप करण्यासाठी काय करावं लागेल? खूप पर्याय आहेत. तुम्ही एक व्हिडिओ म्हणजे असं सांगितलंय 2 महिन्यापर्यंत ती पपई वाकवायची, बेंड करायची, बेंड करायची. तर पश्चिम दिशेला बेंड करायची. झाडाची हाईट 6 फुटापर्यंत आपल्याला थांबवायची. आता 6 फुटाला झाड गेलं आणि मग तू आता थांबेल का? त्याला तो आपल्याला कळतो पहिल्या दिवसापासून की याचा स्पीड किती चालू आहे. हे रोप मी आता काल आणलं, दनादन याला रोज दर आठवड्याला पाहतो हा चालतो, म्हणजे आपल्याला कळतं की हे स्पीड मध्ये चाललंय. त्यावेळेस आपण चांगला असतो की खालून, त्यावेळेस आपण स्प्रे मधनं लिओसिन वापरू शकतो, जमिनीतलं लिओसिन वापरू शकतो, स्प्रे मधनं आपण चमत्कार वापरू शकतो, किंवा ड्रिंचिंग मधनं आपण पॅक्लोबेट्राझॉल वापरू शकतो. ताबोली आहे किंवा डोंगल आहे, कल्टार आहे, हे औषध वापरू. पण हा जो निर्णय हा कोणाला घ्यावा लागणार आहे? शेतकऱ्यांना. कारण मी तुमच्या शेतावर रोज येणार नाही. किंवा तुम्ही जर 20 लोकांनी ग्रुपने शेती केली आणि तुम्ही 20 लोकांनी आठवड्यातनं एक दिवस ठरवला आणि 20 लोकांनी 20 लोकांचं शेत एका दिवसात बघितलं, तर प्रत्येकाला कळेल की मूल्यमापन होतं. मी कुठे, मी मागे का पुढे, तो पुढे तर कशात पुढे, मी मागे तर कशात मागे, किंवा मी पुढे तर कशात आहे, तो मागे तर कशात आहे. आणि मग त्या ठिकाणी हे करून तिथूनच त्यांची काय स्टाईल होती, सर आम्ही आज सगळं बघून आलो, आम्ही सगळे फोटो तुम्हाला टाकले, हे अशा प्रॉब्लेम सोल्युशन सांगा. ग्रुप आहे, तुम्ही त्या ग्रुपवर त्यांना विचारा, लगेच सोल्युशन रात्री जातं. त्यांना कुठलाही प्रॉब्लेम आला की दिवसभर ते सगळे टाकून ठेवतात, संध्याकाळी ते जमतात चौकात, फोन लावतात, सर फोटो टाकलेत, प्रॉब्लेम सांगा, प्रॉब्लेम सॉल्व. एकदम सोपं आहे. तुमचं शेत माझ्या डोळ्यासमोर 24 तास तुम्ही ठेवू शकता. फक्त तुमचं कम्युनिकेशन हा तुम्ही सगळं होऊन गेल्यावर जर माझ्याकडे याल तर मग
सोल्युशन आपण नाही आता हा देऊ जो माल आहे हा किती दिवस गेला हार्वेस्टिंगला का की तो थांबण्यात पॉइंट नाही इथं? शकत. नाही तो माल पोचणार नाही वरचा, नाही का? सर मी काय म्हणतो आणि पोचला तर त्याला रेट याचा मिळणार problem नाही. काय? हं, हं. इथून पुढचा माल जो आहे तो पोसायला खूप त्रास येईल. ओके. हं, हं. हा माल थोडा पोसायला मदत होईल. आणि सेटिंग पण आता ही जी वरची सेटिंग आहे त्या पार तिथे चालला गेला. बरोबर. त्या सेटिंगला ती काही घ्यायचीच नाही ना. नाही येणारच नाही. आणि ती छत्री टिकणार नाही. टाइमपासच करायचं ना. हा छत्री टिकणार नाही. आता याची तरी छत्री आहे. हा जास्तीत जास्त फेब्रुवारी मार्च पर्यंत. माझ्या मते जर पुढच्या 5 दिवसात महाराष्ट्रात पाऊस आहे हं. आणि आपल्याकडे 16, 17, 18 पाऊस पडू शकतो, त्या पावसात जर याची छत्री गेली तर हा प्लॉट तुमचा डिसेंबरला जाऊन जाईल. बरोबर. आणि जर याची छत्री टिकली तर मग तुम्ही फेब्रुवारी पर्यंत कॅरी ऑन करू शकता. हा जो प्रॉब्लेम आहे याला अँथ्रॅक्नोज म्हणतात. हे जे पावसाचं पाणी पडतं इथे पाणी साचतं किंवा बुरशीजन्य प्रादुर्भावामुळे इथे असे गोलाकार मोठे डोळ्याच्या आकाराचे हा इथेही पडू शकतो, इथेही पडू शकतो, इथेही पडू शकतो. इथं जास्त आणि तो problem इथे आलाय जास्त आम्हाला. पडतो कारण की पाणी जे आहे इथे साचतं आणि इथे प्रॉब्लेम होतो. याला एकदम चांगलं कॉन्टॅक्ट फंगीसाईड, कॉपर युक्त औषध, कॉपर हायड्रॉक्साईड आहे, कॉपर सल्फेट आहे, कॉपर लिक्विड मध्ये येतं, कुफ्लो नावाचं औषध आहे किंवा कोसाईड 3000 आहे किंवा कुप्रोफिक्स आहे. याची फवारणी करायची. आता पपईच्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्ही मजुराला बोलवा आणि फवारा मारायला सांगायचं. ह्या 1 एकरच्या प्लॉट मध्ये जर फवारा मारायचा असेल तर किती पंप लागले पाहिजे तुमच्या? एक एकरला 10-15 पंप. कमीत कमी 30 पंप लागले पाहिजे. असं आहे का? कमीत कमी 30. पण त्याच्यावर एवढं पाणी साचत नाही ना अजून. त्याच्यावर म्हणजे पपईवरती आपण जर spray केला. असं तुम्ही म्हणतात. यावर इकडे हे आता ह्या इथे पाणी साचणार आहे, हा जो खड्डा आहे इथे पाणी साचणार आहे. आता पाऊस पडू द्या, हे सगळे फळ खराब होतील कारण इथे पाणी साचणार आहे. पाणी येतं. नाही वरचं पाणी नाही, प्रत्येक फळाला खड्डा आहे ना. पाऊस पडल्यानंतर फवारणी करायची का येण्याच्या तुम्हाला दर आठवड्याला आता तुम्हाला इतकं टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचर मध्ये डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव आहे, माइट्सचा भरपूर प्रादुर्भाव आहे, सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव आहे. हे जेवढे तुम्हाला असे पिवळे चट्टे दिसतात का, हे सगळे डाउनी मिल्ड्यू आहे. हा डाउनीचा प्रादुर्भाव आहे. आता तुम्ही म्हणाल मी महिन्यातून एकच फवारा करेल, नाही जमणार, ते टिकणारच नाही, त्याचं पान खराब होत जाईल. आणि तुम्ही लक्षात घ्या पपईचं नेहमी खालचं पान खराब होतं, वरचं पान फक्त एकाच गोष्टीने खराब होतं, व्हायरस. बाकी वरचं पान डायरेक्ट शेंडा जो आहे तो डाउनीने जात नाही. डाउनी पावडरी सगळे प्रॉब्लेम खालूनच येतात. पाण्यात संकेत सांगतात. लगेच सांगतो एक पान आता हे पान पहा, हे 4-5 दिवसापूर्वी चांगलं असेल ते डायरेक्ट जळालं. त्याच्यावरची जेवढे पानं पिवळे पडतात हे जळतात, लगेच त्याच्यावरचं पान जाईल. आता मग ही सगळी पानं काढून टाकायला पण आता त्या पानालाच हात पुरणार नाही आणि त्याच्यावर पानच राहिले नाही. ते काढून टाकल्यावर तर त्याचा काही विषयच नाही. पिवळं पान काढून टाकायचं. पिवळं पान काढून टाकायचं. चांगल्या औषधाचा स्प्रे झाला पाहिजे. मी जे मुद्दा मांडला, ह्या फळांवर जर स्प्रे घ्यायचा म्हटला तर आपल्याकडे स्प्रे पंप असला पाहिजे. आता तुमच्या ह्या ठिकाणी जर गेले तुमच्याकडे साध्या पंपने स्प्रे होऊ शकत नाही. पिस्टन त्याला piston pump STP चालेल. तरच कव्हरेज मिळेल. तुम्ही शेतात असले तर तो ठीक आहे असा मारेल झाला. आता कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे, सर्कोस्पोरा किंवा अँथ्रॅक्नोजचा स्पॉट इथे आणि इथे जर औषधच नाही गेलं आउटपुट मिळणारच नाही. मग स्प्रे डबल नोझल किंवा पिस्टन पंप किंवा कमीत कमी 7-8 फूटचा त्याला दांडा आहे आणि तो मग कव्हर करू शकेल. ब्लोअर असेल तर हे कव्हर होईल. साध्या पंपने 10 पंपामध्ये हा प्लॉट कव्हरच होऊ शकत नाही, आउटपुट मिळत नाही. म्हणजे तुम्ही औषधं किती भारी आणले पण ह्या ज्या टेक्निक आहेत छोट्या हे आपल्याला वापरावं लागतं. हाईट थांबवणे, बेड बनवणे, उत्तर दक्षिण लागवड, पश्चिमेला झाड वाकवणे. उत्तर दक्षिण लागवड म्हणजे मग 2 ओळीत उत्तर दक्षिण घ्यायच्या का? ही समजा आता ही जर उत्तर दक्षिण दिशा असेल, नळी उत्तर दक्षिण. नळी उत्तर दक्षिण पाहिजे. सुरुवातीपासूनच झाड वाकवलं. उत्तर हे बघ, दक्षिण पर्यायच नसला हम्म. आता तुमचं शेतच असं आहे हा, की तुमची सबलाईन पूर्व पश्चिम आहे, हम्म, हम्म. मग सोडून द्या, हम्म. तिथे जास्त डोकं. पण मग तिथे काय करायचं, झाड पश्चिमेला वाकवायचं. अच्छा. पश्चिमेला वाकवण्याचं कारण असं की तुम्ही जर सूर्याचा विचार केला तर समजा ही पश्चिम दिशा आहे, ही पश्चिम पूर्व आहे. हे जे दुपारचं ऊन असतं ना 12 ते 5 हे सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक ऊन असतं. हे जेव्हा पडेल आणि झाड जर आता हे जर झाड या बाजूला असं झुकलेलं समजा 30 ते 40 डिग्री असेल तर काय होईल, हे जेवढं छत्री ऊन पडेल छत्रीवर पडेल आणि पूर्ण फळ सेक्युअर राहील, सुरक्षित राहील. तिथे सेटिंग पण चांगलं होईल. आणि सगळ्यात मेन असतं पूर्वेचं ऊन, जे सकाळचं ऊन हे पूर्ण फुलावर पडेल आणि ते फुलावर पडेल तर सेटिंग होईल. ते त्यातनं नुसतं सेटिंग नाही होणार, त्यातनं फोटोसिंथेसिस खूप चांगलं होईल आणि पूर्वेचं ऊन त्याला मिळायला पाहिजे. आता मी काल एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा वेलकम 46चा फोटो आहे.
तुम्हाला लक्षात माझी हाईट काय आहे? माझ्या डोक्यापर्यंत आज 60-70 किलो माल आहे. म्हणजे संपलाय, प्लॉट स्टॉप आहे तिथे. 60 किलो माल आहे, म्हणून मी फोटो असा काढला. साईज कुठून आहे? आणि माझ्या गुडघ्यापासून, म्हणजे इथून. फ्रूट कुठून आहे? माझ्या गुडघ्यापासून आहे. ठीक आहे. तुम्हाला अजून ऍव्हरेज कसं आहे म्हणजे त्याचा आता एखादा बाग असू शकतो म्हणजे नाही खूप त्याचं एकंदरीत खूप प्लॉट आहेत. मी तुम्हाला आता मला एका शेतकऱ्याने फोटो टाकलेत, ते पण तुम्हाला दाखवतो. सगळ्यांनी ऐका. शिरपूर तालुक्यातली बटाणे गावाचा प्लॉट आहे. वेलकमचा आहे, वेलकम सीडचा. आणि तुम्ही 1 महिन्यापूर्वी फोटो घेतलेले होते. आपलं बरोबर 50-60% मटेरियल आपलं पण वापरलंय त्यांनी. 1 महिन्यापूर्वीचे फोटो आहेत सर, वेलकम सीड. ठीक आहे. आता हे 1 महिन्यापूर्वीचे फोटो ना, तुम्ही सगळ्यांनी हे फोटो बघा. शिरपूरला का? हा बटाण्याचा प्लॉट. बटाण्याचा शिरपूर बटाणे. असं नाही की एकाच झाडावर माल आहे. आणि याच्यावरती व्हायरस घालून आहे अजून. खालून आहे व्हायरस. जसा याच्यावर आहे तसा त्याच्यावर आहे. म्हणजे त्याची त्याची कोणीही Marketing. जबाबदारी घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही व्हायरससाठी प्रॉपर काम कराल, व्यवस्थित फवारणी घ्याल, वेळोवेळी कंट्रोल कराल, तर कंट्रोल होईल. सर त्याच्याकडे व्यापाऱ्यांचा कल कसा आहे? एकदम चांगला. म्हणजे याचा एकदम. सारखा आहे का? 15 नंबर याच्यापेक्षा सारखा जास्त. हा? याच्यापेक्षा जास्त. असं आहे का? तुम्ही वेलकम 46 फळ जर काढलं तर असं फळ जर आहे ना, आता हे कच्चं आहे, त्याचं असं फळही काढलं तर गोड लागतं. अच्छा अच्छा, आणि सगळ्यात मेन त्याचा जो गर आहे ना, तो गर खूप आहे. जास्त आहे. मी माझ्या डोळ्यांनी प्लॉट बघितल्यावर तुम्हाला सांगतो. म्हणजे याची जर 30% पोकळी असेल, त्याची 20% पोकळी. आता हे जर उपलब्ध आहे 700 का रोपटे? वजन चांगलं. मिळेल ना. मी 15 नंबरचं बुकिंग केलेलं आहे आता. नाही, लगेच नाही मिळणार, 45 दिवस लागतील. अजून 45 दिवस. पण तुम्ही हे पहा, रोपांचं एक तुम्हाला हा जो फरक आहे ना, आता 2 गोष्टी रोपांमध्ये लक्षात. रोप तयार करणं म्हणजे पोरं पैदा करण्यासारखे. तुम्ही लक्षात घ्या, 45 ते 50 दिवसाचा टायमिंग आहे पपईची रोप तयार करण्याचा. ठीक आहे. टरबूज खरबूज असेल 21 दिवसाचा टायमिंग आहे. मिरची असेल 45 दिवसाचा टायमिंग आहे. केळी असेल 9.5 महिन्याचा टायमिंग आहे. बरोबर. G9 चा. हो. तुम्ही आले, रोप आहे का, मग घेऊन जा. म्हणजे काळभर आहे. मग ते किंवा मी तुम्हाला एकदम टॉप सिक्रेट सांगतो. आता समजा माझ्याकडे 2 लाख रुपये तयार आहेत, मी आगाऊ तयार एक्स्ट्रा टाकून ठेवले आणि लोक नाही आले, तर एक टेक्निक असते की ह्या 2 लाख रुपयांना पुढचे 30 दिवस मी म्हणेल जैसे थे, ते पुढचे 30 दिवस जैसे थे राहतील. पण त्याचा इम्पॅक्ट कोणाला येईल? शेतकऱ्यांनी. कारण की तो 1 महिना डॉर्मन्सी पिरियड मध्ये राहिला. म्हणजे त्याला काय केलं आपण, वरून पाठी मारून ठेवली, खालून पाठी मारून ठेवली, इकडून पाठी मारून ठेवली. थोड्या वेळाने येतो. हे काम आपण करतो. हा फरक आहे. अर्धा तुम्ही तास, पाटील अर्धा वाटेच्या पाऊण नर्सरीमध्ये जर कधी पण घ्या, आणि आमचं ओपन आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगतो, असं आहे का? महाराष्ट्रातला थांबली कुठलाही line शेतकरी लावतो. केव्हा येऊ शकतो. तुम्ही फक्त 10 ते 5 या टायमात डायरेक्ट तिथे जा आणि तुम्ही सांगा की मला रोप पाहिजे, तर तो लॉट वाईज तुम्हाला दाखवेल. हे 35 दिवसाचं आहे, 45 दिवसाचं आहे. आत्ता अवेलेबल आहे. हा शेतकरी कॅन्सल होतो तर आमच्याकडे अवेलेबल असतो, नाही तर ना. समजा एखाद्याचं कॅन्सल झालं तरच अवेलेबल होईल, नाही तर होणार. तुम्ही ज्या दिवशी बुकिंग करतात त्या दिवशी प्लांटेशन आम्ही करतो. म्हणजे तुम्हाला मी एक्झॅक्ट त्या दिवसाची रोपं देतो. हा बफर काही असतात. समजा आता माहिती दर महिन्याला 2,15,000 नंबर जाणार आहे, तर 2,00,000चं 2,30,000, 2,40,000 किंवा 2,50,000 आम्ही टाकून ठेवतो. तेवढं लागवड कशी करायची, जिच्या करायची 8x6 किंवा 8x5.5. ह्या झाडाच्या समोर पुढचं झाड येऊ द्यायचं नाही. हे जे आहे याला 2.5 फूट एक तर तिकडे सरकवा, एक तर इकडे ही थेरी 15 नंबर मध्ये की सर्व सगळ्या याच्यामध्ये. तो बांध आहे तुमचा. केळीमध्ये पण आहे ना. केळीत पण तेच सांगतो मी. अच्छा. किती फरक पडेल? एका एकरमध्ये 30 जर लाईनी असतील, 15 झाडं 2.5 फूट पुढे सरकतील, म्हणजे शेवटी 15 झाडं कमी होतील. बरोबर. म्हणजे एकरी 1450च्या ऐवजी 1425 झाडं बसतील. 20 लाईनी असतील तर 1420 झाडं बसतील. इथे 1000चे 850चे 830 होतील किंवा 825 होतील. त्या लाईनीतलं झाड 2.5 फूट हे पुढे सरकलं पाहिजे. पुढची लाईन पूर्ण बांधापासून त्याच्या पुढची लाईन 2.5 फूट पुढे सरकवा. याच्याने काय फरक होईल तुम्ही बघा. म्हणजे हे झाड आणि ते तिकडच्या लाईनीचं झाड समोर समोर आलं पाहिजे. तेच तुम्हाला सांगतो. तुम्ही सरका बाजूला. आता हे झाड आहे, हा जेव्हा उभा राहील ना आणि याने जर हात दिला, याचा काही संबंध नाही, तो त्याला हात दिला, तो हा बरोबर म्हणजे याला डायरेक्ट 16 फूट जागा मिळेल. बरोबर. ठीक आहे. आणि हा कुठं सरकला? इथे सरकला थोडस इकडे. म्हणजे हे जे होतं, ही जागा त्याला मिळाली 16 फूट, ही सुद्धा जागा त्याला मिळाली जवळपास 8 आणि प्लस 3 फूट तुम्ही करा 11 फूट जागा. बरोबर. इकडे पण त्याला 11 फूट मिळेल, इकडे त्याला 16 फूट मिळेल, इकडे पण त्याला 11 फूट मिळेल. 2 बाजू त्याच्या फिक्स राहतील 2.5 फूट. ह्या नाही कमी होणार.
पण 4 दिशा त्याला एरिएशन जास्त मिळेल. आणि सनलाईट हे कुठलंही पीक घ्या, केळी, पपई, साग, किंवा तुमचं ज्यांची पानं मोठी असतात ना त्यांना सूर्य खूप पाहिजे, म्हणून यांची पानं मोठी असतात. इकडे वार मग लग्न आपण जे साहेब, वार सुरुवातीला करतात त्याच्यावर माती लावली चालेल का, नाही तर पोटला लावायला चालेल? एकदा हा जो खोड आहे हा. हा तुम्ही लावला हा. की याचा मातीचा संबंधच नाही आला पाहिजे. नाही. त्याला तुम्ही इथून माती थोडी चढवली की हे सडलं. अच्छा. पाऊस पडला, त्याला या ठिकाणी पाऊस पडला, थेंब पडले आणि पावसाचं पाणी उडल्यामुळे मातीचे कण इथं उडले हो. तरी सडलं. म्हणजे फक्त पोटला लावायला पाहिजे. नाही बेड लावायचं नाही, बेड पहिलेच बनवायचा. लागवड करताना बेडवर पहिल्यांदाच बनला पाहिजे. लागवड नंतर जर आपल्याला लावायचीच नाही. अंतर्मशागत किती दिवस पर्यंत करायची? 60 दिवस 60 दिवस अंतर्मशागत करायची. आणि एक मेन काम तुम्ही केळीमध्ये पपईमध्ये अजून करा. दर महिन्याला पहिले 6 महिने ऑगस्ट पर्यंत, तर तुम्ही जर नोव्हेंबरला लागवड केली तर ठीक, जानेवारीला लागवड केली तर इथपर्यंत बोर्डो पेस्ट लावून टाकायचं. तयार बोर्डो मिळतो, 1 किलोचा पॅकेट येतं. किती म्हणजे 6 महिन्यानंतर का? नाही पहिल्या 1.5-2 महिन्यातच. नोव्हेंबर मध्ये लागवड केली तरी पण लगेच जानेवारी पासून सुरू, कारण त्याला सडायला काहीच लागत नाही. तुमचं पाणी ड्रिपचं जास्त झालं की सडलं ते. आणि सोपं आहे. एक पुडा तुम्हाला कमीत कमी 3 महिने पुरेल. त्यामुळे त्याचा काही लावावं लागते म्हणजे 2 महिन्यात. 2 महिन्यात लागवडीनंतर 2 महिन्याने लागवडीनंतर साधारणतः तुम्ही एक साधारण ह्या लेवलचं म्हणजे 40-45 दिवसाचं झाड झालं, पहिल्यांदा पेस्टिंग करून तिथून परत 60 दिवसांनी म्हणजे 2 महिने म्हणजे 4-4.5 महिन्याची पपई झाली की परत पेस्टिंग करून टाका, म्हणजे साधारणतः ह्या साईजला. ठीक आहे. आणि मग तिथून परत पावसाळा लागला, जून जुलै लागला की आता आपल्याला माहिती आता पाऊस पडणार, त्यावेळेस आधी एक पेस्टिंग करून टाकायचं. बोर्ड दुसरं लावायचंच नाही, तुमचं एकही झाड जाणार. या लेवलला आता सुद्धा लावलं तरी चालणार, आता सुद्धा लावलं तरी चालणार. पण त्याचं काय करायचं, तयार बोर्ड घ्यायचा. चुना मोरचूचं मिश्रण तुम्हाला जर नाही करता आलं, भरपूर येतात. एक अमृत बोर्ड नावाने आम्ही देतो, तुम्हाला ज्याचं मिळेल त्याची हे चांगली पाहिजे. म्हणजे काय, पाण्यात असं चिमूटभर टाकलं ग्लासमध्ये की पूर्ण पाण्यात तो मिक्स झाला पाहिजे. 1 किलो ते घ्यायचं, 10 लिटर पाणी घ्या, थोडस त्याच्यामध्ये गेरू आपण म्हणतो गेरू टाकून घ्या आणि पेस्टिंग. आता ह्या झाडाला इथपर्यंत पेस्टिंग केलं तर काय. जर तुमच्याकडे झाडं असतील आणि जर 8-10 दिवसात पाऊस पडला तर नुकसान होऊ शकतं. आता ज्या झाडांना माती पावसाळ्याची आहे ती काढून घ्यायची का आता? ती पेस्ट लावताना जो ब्रश आहे ना त्याच्याने ऑटोमॅटिक निघतं. सर मी मागे ना बाग पूर्ण क्लीन केला, म्हणजे तुम्ही तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता ना पानं काढण्याचा, मी पानं कट केले, सुरीने कट करायचे किंवा असं तुम्ही व्हिडिओ पाहिला. मी कट केले, मला बऱ्याच जणांनी विरोध केला. म्हणजे पान जर काढलं त्याच्यावरची जी पपई आहे तिला खाली फंगस लागतं आणि ती पपई पडते आणि ते पूर्ण बाग एकदम क्लीन झाला, एकदम क्लीन कंडिशन. पण नंतर मग परत ते एवढं फास्ट वरची पिवळी झाले की जबरदस्त. पण त्या क्लीन झाल्यानंतर जो बुरशीजन्याचा प्रादुर्भाव होता, म्हणजे तो नंतर जो पाऊस पडला त्याच्यामुळे वाढला. पण नंतर मध्ये क्लिनिंग केल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल ना की नाही प्लॉट आता. मी समाधानी होतो, पण प्लॉट व्हिजिटला जे आले बाहेरून त्यांनी मला थोडस अनुभवी माणसांनी थांबवलं. एकदम सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे बघा हे पान खराब झालं, सर असं क्लीन केला तुम्ही, असंच प्लॉट पाहिजे. आता एकदम तुम्ही clean बाळकृष्णांच्या प्लॉट मध्ये गेले, असंच प्लॉट एकदम पपईच्या प्लॉट मध्ये हे जे आता दिसतंय ना हे यातलं काहीच दिसायला नको पाहिजे. त्याच्यामुळे आता हे व्हिजिट करून आले ना त्या प्लॉट मध्ये काहीच नव्हतं. स्नेलचा प्रॉब्लेम खूप आला होता मला. स्नेलचा प्रॉब्लेम येणार आहे. याच्यातले जे स्पोर आहेत हा सर्कोस्पोराचा प्रॉब्लेम आहे, हा ह्या पानांवर आला. आता बघा तुम्ही जर असं म्हटले, जो तुम्हाला म्हटला की हे पान तोडलं की वरचं होतं, समजा तुम्ही नाही काढलं मग तरी तर वरचं होतच होणारच आहे. मग तुम्हाला काय करायचं, हे काढायचे आणि जमीन सॅनिटाईज करायची, बोर्डो खाली मारायचं आणि इथून वरती पण बोर्डो मारायचं. फ्लोरो वगैरे मारलं तरी चालेल. फ्लोरो वगैरे, फ्लोरोचं काही काम नाही, नाही. अजून जळेल. बुरशीनाशक पाहिजे, चांगलं बुरशीनाशक तिथे गेलं पाहिजे. सर मी काय म्हणतो, गवत जर वाढलं तर आपण मारलं तणनाशक नाही. तुम्ही तणनाशक मारलं की प्लॉट गेला. जो उद्या मरणार तो आज मरेल. तुमचं म्हणे 3.5 फुटाचा बेड पहिल्यांदाच झाला पाहिजे, नंतर लागवड करतानाच बेड बनवायचा आपल्याला. नंतर आपल्याला माती लावणं म्हणजे मूर्खपणा आहे. त्याची पपई पोटाला पण नाही लावायची. कुठंच मातीला हात लावला की झाड मरणार म्हणजे मरणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. पपईच्या बुंध्याला तुम्ही एकदा माती लावली की तो म्हणतो आता मला सडणेच पडेल, कारण भाऊने मला माती लावली.
त्याला मग समजा तुमचा सुरुवातीला जर छोटा बेड असेल तर आंतरमशागतीने लावलं तर नंतर चालू शकतो. झाडाला नाही लावायची आहे त्या साईडला लावू शकता, बेडला लावा ना, साईडला खोडाला नाही खोडाला लावा. नाही ना. बेडला तर तुम्ही लावा ना, पण ती पण केव्हा 60 दिवसापर्यंत. 60 दिवसापर्यंत कारण एकदा त्याचं मूळ जर तयार झालं आणि तुम्ही जर तिथे माती कोरणे किंवा रोटा मारणे की तो लगेच काही वाडीकडे जाईल आणि फुल ड्रॉप करेल, मग ते निघू द्यायचं. मग तण मग निंदूनच काढायचं तणनाशक पण. एकच तणनाशक तुम्हाला मी अलाउड करेल वापरताना, ग्रामोक्झोन. दुसरं तणनाशक वापरायचं नाही. ग्रामोक्झोन वापरायचं, ते पण हुड लावून वापरायचं. असं वातावरण पाहिजे, हवा नाही पाहिजे, ऊन नाही पाहिजे आणि साधारण 2 तास त्याला मिळायला पाहिजे. जमीन ओली पाहिजे. माझा 2 एकरचा जो प्लॉट आहे तिथून निचरा झालेला, ज्या एका बाजूला जिथून पाणी काढलेलं आहे शेताच्या बाहेर, तिकडची छत्री थोडी डाऊन, म्हणजे पाल्यांचं प्रमाण कमी झालं आणि छत्री कमी झाली. आणि जिकडं निचरा झाला तिकडे एकदम दाट आहे, पूर्ण ग्रीनरी एकदम. म्हणून आपल्याला बेड करायचं. आता ऐका ना, आता तुमचा समजा असा उतार आहे, ठीक आहे. जर तुमचा बेड करून जो पाणी जे खाली चाललंय तिथून पण जर त्याला निघण्याची व्यवस्था असेल, जर निघून गेलं पाणी तर प्लॉट जास्त दिवस टिकेल. पपईच्या झाडाला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो आहे पाणी. मी 1 तास सुद्धा पाणी तुंबल्यानंतर सगळ्यात फास्ट जर कुठलं पीक मरणार असेल तर फक्त पपई. पूर्ण बेड ह्या दिशेने राहून 4 ते 5 तासात पपईचा प्लॉट संपून जातो. पूर्ण एकाच्या नालीकडून पूर्ण बाहेर पाणी काढलेलं होतं. मग म्हणून आज ऍटलीस्ट तुमची झाड जिवंत आहेत. उताराच्याच दिशेने बेड पाहिजे थोडक्यात. जर झाड जमीन स्टेबल असेल तर तुम्ही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम करू शकता, शक्यतो उत्तर दक्षिण करा. पण जमीन जर पूर्व पश्चिम स्लोपला आहे आणि आपण जर उत्तर दक्षिण करून टाकलं पाणी आटवून ते पाणी अटकत झालं आणि ते पाणी जर अटकलं तर प्रत्येक झाड डॅमेज होईल. सर पाण्याचं व्यवस्थापन कसं राहील? डबल ड्रिप कंपल्सरी लागेल. लागवडीपासून सुरुवातीला लागवडीपासून पहिले महिनाभर ठीक आहे सिंगल लॅटरल, पण नंतर डबल लॅटरल लागेल. झाड जसं जसं झाडाचा पाला वाढेल तसं तसं लॅटरल सरकवायला. सुरुवातीला किती पाणी आणि महिना डिपेंड. आता बघा, जो नोव्हेंबरला लावेल त्याला कमी पाणी लागेल, जो फेब्रुवारी लावेल त्याला जास्त पाणी लागेल, जो एप्रिलला लावेल त्याला जास्त पाणी लागेल. पाणी हा प्रश्न वातावरण कुठल्याच शेतकऱ्याने कुठल्याच तज्ञाला विचारला नाही पाहिजे कधीच, जमिनीनुसार. कारण की तुमचं पीक तुम्हाला आणि आपल्या शेतकरी तर रस्त्यावरून जातो सांगतो पीक पाणी मागतंय, पण डबल लॅटरल कंपल्सरी. 5 फूट अंतर आहे, असं 8 फूट झिकझॅक लावलेलं आहे मी. सेम 8 फूट झिकझॅक. मग हा 5 फुटाचा अंतर आहे, मी सेंटरला एक लॅटर टाकलेलं आहे. कारण की ते ऑलरेडी इथून 2.5 फूट इकडून 2.5 फूटला सेंटर लॅटर येते, त्याला डबल ड्रिपची काही गरज नाही ना. म्हणजे तुमचं रोपातलं अंतर 8 फूट आहे, ओळीतलं अंतर ओळीतला अंतर 5 फूट आहे. आणि बेड कुठे केलाय? सूर्यमुखी. म्हणजे हा बेड केलाय तुम्ही? हा बेड केला ठीक आहे, त्याला चालतं. म्हणजे लॅटरल तुम्ही अशी टाकली नाही, लॅटर असे आणि 8 फुटाचं अंतर घेतलेलं आहे, पण झिकझॅक. ते दिसताना 4 फुटावर दिसते. जरी झालं, बेड तुमचा असा आहे ना, हो लॅटरल पण अशीच आहे का? हो. मग काय अडचण नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. काळी आळी पडते सर या फुलांवर, त्याच्यासाठी त्याला कीटकनाशक आपल्याकडे भरपूर आहेत. असं तुम्हाला शक्यतो सॉफ्ट कीटकनाशक, अळीनाशक मारायचं. प्रोफेनोसायपर नको, क्लोरोसायपर नको, किंवा तुमचं आलिका सारखं नको, ज्याच्याने स्कॉर्च हे पान लवकर मरतं. तुम्ही लॅम्बडा सायक्लोथ्रिन सारखं मारलं, प्रोफेनोसायपर मारलं, क्लोरोसायपर मारलं तर पान शॉक होतं. मी ते इमामॅक्टिन किंवा एक्सपोनस आहे असे काय करायचं सर? ते तुम्हाला आता मी सगळं त्याचं शेड्यूल देईन. तुम्हाला पहिल्या 3 महिन्यामध्ये केळीचं झाड थांबवता आलं पाहिजे. जर थांबल्यानंतर तुम्ही पळवू शकतात, पळवल्यानंतर थांबवू शकतात, आणि पळवल्यानंतर थांबवलं तर माझ्या काय शेतातला अनुभव, जिथं बांबूच्या काड्या मारल्या आडव्या तिथल्यापेक्षा जिथं न मारले तिथं भारी. बांबूची काडी मारणं हा कसा आहे, दगड आहे. लागला तर लागला, नाही लागला तर नाही लागला. मालांची संख्या जिथं काडी केलेली होती तिथं छान आहे, आणि काळीच्या पट्ट्यामध्ये सोशल मीडियाचा अभाव आहे. आता कसं आहे माहिती का, म्हणजे शेवटी परत मी तुम्हाला तेच सांगेल की जेव्हा ग्रुपने तुम्ही राहाल आणि ग्रुपने तुम्ही हे निरीक्षण नोंदवाल तर सगळे लोक शहाणे होतील. असं